हालचाल होणार नाही, तुम्हाला सुद्धा विनंती आहे। आणि म्हणून सुखो बुद्धानुपादो म्हणजे सुखद आहे या भूमीवर बुद्धाचा जन्म होणे, सुखास धम्म देसना म्हणजे सुखाला कारण ठरतं त्या महापुरुषाच्या सद्धम्माचे श्रवण करणे, सुखा संघस्स सामग्री म्हणजे सुखाला कारण ठरतं कुटुंबामध्ये, संघामध्ये, समाजामध्ये एकता टिकविणे, समगानम तपो सुखो सुखाला कारण ठरतं सर्व मिळून ध्यान करणे, चित्त परिशुद्धीचा अभ्यास करणे, तप करणे, अशा त्या सुख शांतीचा संदेश देणारे विश्ववंदनीय लोकगुरु म्हणजेच त्या तथागताला, म्हणजेच त्या अरहंताला, म्हणजेच त्या भगवंताला माझे त्रिवार वंदन। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो म्हणजे नमन करणे, तस्स म्हणजे त्यांना, भग म्हणजे भगविणारा, वान म्हणजे तृष्णा, संपूर्ण तृष्णेचा नाश केला अशा त्या अरहंताला, अशा त्या विश्वशांती दूताला, अशा त्या भगवंताला, अशा त्या तथागताला माझे त्रिवार वंदन। आता बुद्धं शरणं गच्छामि, मी पहिल्यांदा त्या बुद्धाला शरण जाते। धम्मं शरणं गच्छामि, मी पहिल्यांदा त्या धम्माला शरण जाते। संघं शरणं गच्छामि, मी पहिल्यांदा त्या संघाला शरण जाते। द्वितीयंपि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, मी दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदा त्या बुद्धाला शरण जाते। द्वितीयंपि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, मी दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदा त्या धम्माला शरण जाते। द्वितीयंपि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि, मी दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदा त्या संघाला शरण जाते। आता पंचशीला पंचशीला
संविधान पंचशिलाचे तत्व प्रणाली, पंचशिलाची तत्व प्रणाली, विश्व जीवनोद्धार अनुसरा बुद्धाचे शिलाची तत्व प्रणाली, विश्व जीवनोद्धार अनुसरा बुद्धाचे अनुसरा बुद्धाचे पहिली शिलाई का पाणाती पाता वेरमणी सिक्खापदं समाधियामी. तुम्हाला सांगतो याचा अर्थ असा आहे जीव हिंसे पासून अलिप्त, जीव हिंसे पासून अलिप्त, जीव हिंसे पासून अलिप्त, जीव हिंसे पासून अलिप्त राहण्याची मी प्रतिज्ञा करीते पण दया क्षमा शांती प्रेमाने मानव सेवा नित्य मी करीते, नजुनी अत्याचार अनुसरा बुद्धाचे अनुसरा बुद्धाचे सुविचार. दुसरं शिलाई का अधिन्नदाना वेरमणी सिक्खापदं समाधियामी. याचा अर्थ असा आहे चोरी करण्यापासून अलिप्त, चोरी करण्यापासून अलिप्त, चोरी करण्यापासून अलिप्त, चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची मी प्रतिज्ञा करीते, राजाची मी प्रतिज्ञा करीते, राजाची मी प्रतिज्ञा करीते, चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची मी. एक क्यों ऐसी आवाज आ रही है, एक एक्स्ट्रा आवाज आ रही है ना, कुछ अलग ही. सिक्खापदं समाधियामी. तुम्हाला एका एका शिलेचा अर्थ माहित पाहिजे, कारण अनाचारापासून
मुसावादा वेरमणी सिक्खापदं समाधियामी. याचा अर्थ असा आहे, खोटे बोलण्यापासून अलिप्त, खोटे बोलण्यापासून अलिप्त, खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची मी प्रतिज्ञा करीते. पण सतधम्माचे सत्यवचन, सतधम्माचे सत्यवचन स्वीकारूनी सत्यजीवनी दे हाच घडो आविष्कार अनुसरा. भूताचे भूता, अनुसरा, भूताचे भूता, अनुसरा, भूताचे भूता. शेवटचा पाचवं शिले का, सुरा मेरे मजपमाद ठाणा वेरमणी. शेवटचं शील अतिशय महत्वाचं शील. या शिलाचं जर का कोणी उल्लंघन केलं तर संपूर्ण आयुष्य आपलं उद्ध्वस्त होतं, आणि स्पेशली पुरुषांसाठी. सुरा मेरे मज्जपमाद ठाणा वेरमणी सिक्खापदं समाधियामी. याचा अर्थ असा आहे, मद्यसेवनापासून अलिप्त, मद्यसेवनापासून अलिप्त, मद्यसेवनापासून अलिप्त, मद्यसेवनापासून अलिप्त राहण्याची मी प्रतिज्ञा करीते. राहण्याची मी प्रतिज्ञा करीतो, राहण्याची मी प्रतिज्ञा करीतो. मद्यसेवनापासून अलिप्त राहण्याचे मी प्रतिज्ञा करीते. पण मादक मोहक जीवन नाशक, मादक मोहक जीवन नाशक वस्तूचा धिक्कार मी करीते. करुणिया निर्धार अनुसरा. भूताचे पंचशिला